हाय हॅलो नमस्कार. तर आज आम्ही निघालोय शिर्डीला. दादरवरून माझी वहिनी बाजूला बसले. तिने काल रेड बस वरून बुकिंग केलेलं. अचानक भयानक आजचा प्लॅन ठरलाय शिर्डीला जाण्याचा आणि आम्ही निघालोय. पाठीमागे पप्पा आहेत, तिथे मी, माझी वहिनी श्रीषा, पुढे मम्मी आणि गुड्डी आहे. तर आम्ही आता 5 जण निघालोय. तर चला मग गणपती बाप्पाचं नाव घेऊन साईबाबांच्या दर्शनाला जाऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि आता जस्ट आमची बस निघाले. आता वाजलेत 11:06. तर बघूया आता किती वेळ लागतोय निघायला पोहोचायला. तर येस, आता जर्नी स्टार्ट झाले साईबाबांना भेटायची. अचानक भयानक प्लॅन ठरला. तर असं म्हणतात ना, जे नशिबात जेव्हा व्हायचं असं तेव्हाच होतं. तर अशा प्रकारे सुरुवात झाली. तर चला मग प्रवासाला सुरू करूया. ऐका. हॅलो. तर आता आम्ही उतरलोय. आता किती वाजलेत मला माहित नाही, कारण श्रीषा माझ्याकडे आणि मरणाची थंडी आहे, प्रचंड थंडी आहे खूप. जेव्हा आम्ही काल चेक केलं तेव्हा 18 डिग्री सेल्सिअस दाखवत होतं. आता किती आहे माहित नाही, खूप थंडी आहे. तर आम्ही इथे साईदीप हॉटेल हॉलिडे पार्क म्हणून आहे, तर तिथे आम्ही जातोय. आणि आंघोळीचे तिथे 50 रुपये एकाचे आहे. तर तुम्हाला आता हॉटेल दाखवते कसं आहे आणि आतमध्ये गेल्यावर सुद्धा दाखवते. तर आता इथे बरीच लोक येतात, म्हणजे जेवढे उतरत आहेत ते, कारण इथे उतरायचा बसचा पॉइंटच इथे आहे आणि हा लगोलग हॉटेल आहे. तर मी आता मगाशी दाखवलं आम्ही ज्या हॉटेलमध्ये गेलेलो, तर तिकडे आम्ही 50 रुपये पर पर्सन आंघोळी आणि लॉकरची व्यवस्था होती. पण खूप गर्दी आणि 2-2च वॉशरूम असल्यामुळे मग आम्ही ठरवलं की तिथे नाही जायचं. आणि कारण का दुपारी निघायचं थोडं व्यवस्थित आणि थोडं रिलॅक्स झालेलं बरं असतं, कारण का आपण प्रवासातून येतो. तर आम्ही संध्याकाळपर्यंतची रूम घेतल्या, 1200 त्यांनी सांगितलं. आणि आता दुसरीकडे मंदिराजवळ असं सांगितलं तर तिकडे नेतात. तर आता चला बघूया मग कुठल्या हॉटेलला आम्ही जातो आणि कसं आहे. आणि तिथे मला शूट नाही करता आलं, एवढं काही क्लीन वगैरे नव्हतं, तर आपण तिकडे जाऊन करूया. श्रीषा, ॲक्च्युली आम्ही ऑटोमधून जातोय तिकडे, हे मी सांगायला विसरले माझ्या व्हिडिओ. सगळ्यांना थंडी खूप लागते, म्हणजे प्रचंड थंडी आहे. किती आहे? 9 डिग्री इकडेचं काय म्हणतो तापमान आहे. तर आपण विचार करू शकतो किती असेल थंडी. खूप थंडी. आणि शिशा अक्षरशः कुडकुडते. मम्मी शांत बसले, सगळे शांत राहिलेत थंडीमुळे. तर आता मी ऑटोनी जातोय, बघूया किती वेळ लागतोय. तर भेटूया मग तिकडे गेला. तर हे 3G म्हणून हॉटेल आहे. आता हॉटेलचं नाव काय मला माहीत नाही. इथे समोर पार्किंग आहे भली मोठी. तर मंदिरापासून 2 ते 3 मिनिटावर बाय रोड आहे. तर वॉकिंग आता किती आहे माहीत नाही. हॉटेल 3G, येस, हॉटेल 3G त्याचं नाव आहे. आणि 1200 रुपये रूम. आता संध्याकाळी आम्ही खाली करणार आहोत. तर हॉटेलचीच गाडी असणार आहे सोडायला, असं ते म्हणालेत. तर आता बघूया, आता आम्ही फ्रेश झाल्यावर निघू. तर गाडीचं कसं होतं आहे ते कळेल. तर हे आहे एंट्रान्स हॉटेलचं आणि इथे लॉबी आहे. तो आहे रिसेप्शन एरिया. दिस इज द लॉबी. हे आहेत पप्पा. तर इथे तरी ते छान असं क्लीन दिसतंय. आता रूम गेल्यावर कळतील कशा आहेत.
तर अशा प्रकारे आम्ही आलोय वरती, तुम्हाला दाखवलं. आणि 320 रूम नंबर आहे. इथून असा व्ह्यू आहे खालचा. 3rd फ्लोअरला आहेत रूम. खूप छान वाटतं. फ्रेश मॉर्निंग आणि थंडी प्रचंड असल्यामुळे जरा नाही तर खूप प्रमाणात गारठा असल्यामुळे मस्त वाटतं. आता तुम्हाला रूम दाखवते. ह्या आहेत अशा रूम, सगळ्या बाहेरून एकसारख्या आहेत. तर ही आहे रूम. एंट्री केल्या केल्या इथे आहे वॉशरूम, गुड्डी गेले. अशा प्रकारे आहे हा आरसा. तर हे बेड 3 बेड आहे आणि इथे छान पैकी विंडो. वाव, विंडो मधून आहे तू गप. विंडो मधून असं छान व्ह्यू आहे. मला असं वाटतं 1200 वर्थ आहेत. दिवसभर आहे. श्रीषा वेट. तर हा 3ऱ्या माळ्यावरून खालचा व्ह्यू. ही त्यांची पार्किंग खूप छान आहे. छान मॉर्निंग आहे मस्तपैकी. तर आता इथे आरामात फ्रेश होता येईल आणि मग आम्ही निघू. श्रीषा से हाय, गुड मॉर्निंग. मस्त आहे आणि क्लीन वगैरे आहे. हो ना, आता पण आहे. सांग त्यांना खूप थंडी आहे ना. आता पण खिडकी खोलली ना, मग आता ऊन येतंय ना. तर इथे टीव्ही वगैरे पण आहे. तर आता काय मी टीव्ही बघणार नाहीये. आणि इथे यांचे कबर्ड आहेत काही सामान ठेवायचं असेल तर. येस, छान रूम आहे, व्यवस्थित आहे. हॉटेल 3G आहे. 2 मिनिटं इथून त्यांनी डिस्टन्स दिलंय मंदिरापर्यंत. तर आता आपण फ्रेश झाल्यावर बघूया नक्की 2 मिनिटं एका किती आहे. नीट पूस बाजूला लागलेली व्यवस्थित झाली का नीट बघ. हॅलो. तर आता आम्ही फायनली निघालोय. 10:15 झाले. तर मगाशी मला सांगायचं होतं की लक्झरीचा एक पॉइंट आहे इथे की तिकडेच जाऊन तुम्हाला उतरते आणि तिकडे एक हॉटेल आहे समोर. तर तिकडे डिरेक्टली ती लोक सांगतात की इकडे बुकिंग वगैरे करा, त्यांची माणसं असतात. तर गेलात तर नक्कीच एखादी प्रायव्हेट रूम घेतली तर ठीक, कारण का आम्ही जी घेतली ती 1200ची संध्याकाळपर्यंत. असं घेतलं तर रूम नक्कीच चांगले आहेत. हे आहे 3G हॉटेल जे मगाशी दाखवलं. पण जे 50-50 रुपये पर पर्सन आंघोळ आणि ते ओके आहे. पण साफसफाई किंवा म्हणजे आपण समजू शकतो की एक तर 2च आहेत लेडीज टॉयलेट आणि म्हणजे वॉशरूम आणि 2 जेंट्स आणि त्याच्यामध्ये टॉयलेट एकच आहेत. पण ते क्लीन नाही आहेत. आणि जर तुम्ही कम्फर्टेबल असाल त्याच्यामध्ये की चला पटकन तुम्ही आंघोळ करून निघू शकता तर तुम्ही नक्कीच तिथे जा. अदरवाईज प्रायव्हेट बुकिंग करा, खूप छान आहे. आणि नक्कीच इकडे आलात तर इकडे 3Gला या कधी आलात तर. आणि खूप छान आहे. स्टाफ पण कोऑपरेटिव्ह आहे. आणि मेन चांगली गोष्ट आहे की आपण इथे आल्यानंतर मंदिरापर्यंत जायला सुद्धा यांच्या रिक्षा आहेत फ्रीमध्ये, म्हणजे जे आपण पॅकेज घेतो त्याच्यातच असतात ते. तर आपल्याला चालत जाण्याची पण गरज नाही आहे. तर मग बघू आता रिक्षा येते त्याची आम्ही वाट बघतोय. तर रिक्षाने 2 मिनटं कदाचित लागतील जायला, 2 ते 5 मिनिटं. तर आल्यावर बघूया कसं आहे ते आणि मग जाऊया दर्शनाला. कदाचित आतमध्ये दर्शनाला व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे अलाउड नसेल तर बाहेरपर्यंत जेवढं होईल तेवढं मी रेकॉर्ड करेन. आणि चला मग आता आजच्या दिवसाला सुरुवात करूया. याच हॉटेलचं हे रेस्टॉरंट आहे 3G रेस्टॉरंट. तर आता इथे आम्ही ठरवलं की जरा रिक्षा येईपर्यंत आम्ही थोडं चहा पिऊन घेतो, कारण सकाळपासून काहीच नाही आहे पोटात. ॲटलीस्ट चहा पिल्यावर बरं वाटेल. तर हा आहे ओव्हरव्ह्यू ऑफ रेस्टॉरंट.
तर आता आमचा प्लॅन थोडा चेंज झाला. आम्ही आलेलो फक्त चहा घ्यायला. तर आता आमचं ठरलंय की आता आम्ही नाश्ता करून चाललोय, कारण का बरं तिथे लेट होईल आणि मम्मीला पण आमच्या सुद्धा बरं नाहीये. तर ते मग ते गोळ्या वगैरे चालू डायबिटीजच्या. तर मग जेवून खाऊन जाणार. मग नंतर दर्शन झालं, थोडं लेट झालं तरी मग डायरेक्ट आम्ही प्रसादालयात जेवायला जाणार छानपैकी मम्मम करायला. तर आता मी चहा येतो आणि नंतर नाश्ता येणार. आता मी काय काय मागवलंय ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. शीशा माझी हाक मारते. एक मिनिट. तू पण चहा पिऊ, थोडं थोडं, जास्त नाही. ते हाय. हे कोणी दिलं तुला? काय काय करायचं? ते गाणी ऐकायची, गाणी ऐकायची. ओ हा, आणि असं पण घालतात. बघा बघा बघा. तर आता इथे चहा आलाय, मी चहा घेते. बघूया चहा कसा आहे. तर आम्ही आता नाश्त्यामध्ये मसाला डोसा मागवलाय. हा साधा डोसा आहे श्रीशासाठी, मम्मीनी पोहे आणि आम्हाला सगळ्यांना मसाला डोसा. तर ओके ओके आहे टेस्ट, म्हणजे इतकी पण वाईट नाही आहे, खाण्यासारखं आहे, छान आहे. ठीक आहे. आणि भूक लागली की सगळं जातं पोटात, तसं आहे. तर आता आम्ही लवकर नाश्ता फिनिश करतो आणि मग दर्शन. ते सेमच आहे. च्या बदल्यात त्यांनी प्रायव्हेट गाडी पाठवली आहे, हॉटेलचीच आहे. तर आता याच्याने आम्ही जातोय. तर आता बघू किती मिनिटात जातोय. तर चला मग आता साईबाबांच्या इथे 11:07 झाले. तर आता किती मिनिटात जातोय तर आम्ही बघतो. आणि मग आता आपण दर्शनाला सुरुवात करूया. आणि नक्कीच आतमध्ये न्यायला देणार नाही आहेत मोबाईल. तर मग मंदिरापर्यंत शूट करेन, त्यानंतर मग आम्ही आलो. तर चला बाय. दर्शन झालं. जसं मी म्हटलं की तुम्हाला आतमध्ये फोन अलाउड नव्हता, तर आम्ही इथे चप्पल ठेवलेलं आणि तिथेच फोन वगैरे सगळं ठेवलेलं. फक्त बॅग घेऊन जाऊ शकत होतो. आणि तर दर्शन खूप छान झालं. पण 4 ते 5 तास लागले. आम्ही 11ला आतमध्ये गेलोय, ते आत्ता आम्ही बॅगमध्ये. तर आत्ता आम्ही जवळजवळ 4 वाजत आले तेव्हा बाहेर आलोय. तर आता रूमवर जाणार हॉटेलमध्ये, तिथे सामान ठेवणार, त्यानंतर मग भोजनालयात जेवायला जाणार आणि नंतर घरी जाणार. तर आता मी बऱ्यापैकी शॉपिंग केली आहे. म्हणजे पेरू घेतले, त्यानंतर आपले लाडू साईबाबांचे आतमध्ये मिळतात ते लाडू घेतले, पेरू घेतले आणि उदी त्यांची आपल्याला मिळते ती पण घेतली आम्ही. पण थोडं हेक्टिक होतं, कारण का 2-3 तास आम्ही एकाच जागेवर बसून होतो. तर अशा प्रकारे फायनली दर्शन झालं आहे. आता आम्ही बाहेर आलो. तर आता निघतोय हॉटेलवर, सगळं सामान ठेवायला, नंतर जाणार भोजनालयात. तर बघूया आपल्याला ते शूट करता आलं भोजनालयात जाताना. तर आता काही गोष्टी बदलल्यात की नाही, कारण आम्ही 5 ते 6 वर्षापूर्वी आलेलो आणि आत्ता आलो आहे. तर बघू मग बदललं असेल काही तर, पण मी ते नक्की शूट करेन जर त्यांनी करू दिलं तर. चला मग भेटूया पुढच्या. तर आता आम्ही फ्रेश झालो आणि निघालो जेवायला साई प्रसादासाठी. साई प्रसादच म्हणतात ना. तर आता आम्ही चाललो जेवायला. तर किती वाजलेत? 4:15. मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की आम्ही गेलेलो 11-11:15च्या आसपास. आम्हाला 4-1 तास तरी लागले बाहेर यायला. तर आता आम्ही जेवायला चाललो. आता तिथे किती गर्दी आहे ते त्याच्यावर आणि किती वेळ लागतो तिकडे गेल्यावर कळेल. तर शूट करता आला तर मी नक्कीच करेन. तर चला मग आता जाऊया आपण प्रसादाचा मम्मम करायला.
जरासं द्यायला कारण हिला जरासं द्या ना भात. हा बटाटा बटाटा असं तरी व्हिडिओ आता थांब. थँक्यू. चपाती हवे. जस्ट आता आम्ही जेवून निघालो. जेवण खूप छान होतं, खूप छान होतं, खूप छान होतं. तर आणि शिरा होता गोडाचा. म्हणजे मी ते शूट केलं तर आम्ही जेवायला सुरुवात केली तर थोड्या वेळाने शिरा आला. तर अप्रतिम जेवण होतं. आता आम्ही निघालो आहे आणि समोरच जेवण बनतं तिथून असं घमघमाट सुटलं शिऱ्याचं. तर ते पण मी हे दिसतंय ना इथे जेवण बनवलं जातं. तर शिरा वगैरे जे करतात ना तर छान असं घमघमाट सुटलं आहे. तर एक्झॅक्टली पाठीमागेच आहे. इथून बाहेर पडलो आम्ही जेवून आणि इकडे या साईडला हे बनवतो. तर आता इथून आम्ही एक्झिट घेतोय आणि आता निघतोय. आता बघूया कितीची ट्रेन आहे, सॉरी बस आहे. आणि मग आता आम्ही इथून निघतो. हा मग पटकन आवरून निघायचं. तर फायनली आता आम्ही निघालोय. वेळ आहे बाय बाय करण्याची शिर्डीला. 9:15 वाजलेत आणि 9ची बस आहे इथून. तर ॲक्च्युली असं झालं की सॅटर्डे संडे असल्यामुळे सगळीकडे पॅक असल्यामुळे आम्हाला एकही बुकिंग मिळाली नाही अनफॉर्च्युनेटली संध्याकाळपासून. तर आम्ही खूप फिरलो ॲक्च्युली मार्केट पण नाही आम्हाला बुकिंग मिळाली. लकीली 9ची काही सीट्स बाकी होत्या तर ती बुकिंग आम्हाला मिळाले. तर आम्ही आता चाललोय. आणि मेन असं झालं की वीकेंड असल्यामुळे जास्त वेळ आज मंदिरात गेला. 3-4 तास आमचे असेच बसून गेले. त्यामुळे पुढचा सगळा प्लॅन खोळंबला किंवा बोंबलला म्हणेन मी. तर त्यामुळे अकॉर्डिंगली तुम्ही वीकेंडला येत असाल अशा ठिकाणी तर येऊ नका, वीकडेजला या, जेणेकरून आपलं जर्नी व्यवस्थित होतं, हवं तसं बुकिंगही मिळतं. तर येस आता आम्ही नॉन AC घेतले 550 पर पर्सन. असं आम्ही चौघं आहोत. माझी वहिनी इथून गेलेली पुण्याला, ती ऑलरेडी गेले, 7ची बस होती तिची. तर आम्ही आता चौघं आणि श्रीषा असे आम्ही 5 जण निघालोय. तर चला मग लास्ट बाय बाय फ्रॉम शिर्डी. आणि असेच भेटत राहू नवनवीन ब्लॉगमध्ये. असंच प्रेम आमच्यावर करत राहा. बाय. मऊ बाय कर, तुझ्या बाय कर सोन्या. चलो बाय, लव यू ऑल. Bye.